नमस्कार. आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व. अनैतिक संबंध ही समाजाला लागलेली कीड आहे. विवाहबाह्य संबंधाने केवळ संसारावरच परिणाम होतात असे नाही, तर समाज स्वास्थ्यही बिघडते. अलीकडे तर सोशल मीडियाच्या अतिवापराने विकृती वाढत चालल्या आहेत. सर्वसामान्य गृहिणीही वासनेच्या आहारी जाऊन संसाराची वाताहात करून घेताना दिसत आहेत. पती, 2 मुले, संसार असतानाही परपुरुषाचा नाद करणाऱ्या महिला स्वतःच्या हाताने स्वतःचे जीवन नरकात ढकलून देत असल्याची अनेक उदाहरणे दिसतात. शिवणगौडा आणि शैला यांच्या लग्नाला आता 20 वर्ष होत आली होती. त्यांची मुलेही मोठी झाली होती. 40शी पार केली असली तरी 2 मुलांची आई असली तरी शैलाची जवानी मात्र चांगलीच आकर्षक होती. शैला सुंदर होती, 4 चौघात उठून दिसणारी होती. काही लंपट पुरुष तिच्या मागे पुढे फिरू लागले आणि तिच्या मनातही वासनेचा खेळ सुरू झाला. हळूहळू तिला सगळ्यांचा विसर पडला आणि ती पुरुषांबरोबर नजरेचा खेळू लागली. त्यातून तिच्या संपर्कात खानापूर जवळील रुद्राप्पा शिवपुत्र होसट्टी हा आला. रुद्राप्पा हा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे लग्न झाले होते, त्यालाही मुले होती. तो शैलाच्या नात्यातीलच होता, त्यामुळे बलोगा येथे त्याचे तिच्या घरी येणे जाणे होते. या येण्या जाण्यातूनच त्या दोघांचा संपर्क वाढला होता. तो आला की तासनतास शैलासोबत गप्पा मारत बसत होता. तिच्या रूपाची स्तुती करत होता, तिच्यासाठी गिफ्ट आणत होता. दोघातील घसट वाढली आणि ती एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्याकडे मागू लागली. तोही ती मागेल ते आणून देऊ लागला. त्याच्या मनात तिच्या देहाचा उपभोग घ्यायचा आहे हे तिलाही कळून चुकले होते. तिच्या मनातही तोच खेळ सुरू होता. कामाने दमून येणारा पती रात्री जेवण करून लवकरच झोपी जात होता आणि शैलाच्या देहाची उपासमार होत होती. शरीराची भूक भागवण्यासाठी तिला रुद्राप्पा योग्य वाटू लागला आणि तिने त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. दोघांची एकच इच्छा असल्याने ती पूर्ण व्हायला वेळ लागला नाही. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात गुंतले. सुरुवातीला पाहुणा म्हणून येणारा रुद्राप्पा हा शैलाच्या प्रेमात अखंड बुडाला. तो तिच्या घरी नवरा व मुले नसताना येऊ लागला. तिच्या देहाचा आनंद घेऊ लागला. तीही त्याला भरभरून सुख देऊ लागली. रुद्राप्पा याची तिच्या घरी येणे जाणे वाढल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा शिवणगौडा पाटील याच्या कानावर आली. त्याने या गोष्टीचा जाब पत्नी शैलाला विचारला. त्यावेळी तिने आपल्या कानावर हात ठेवत मी नाही त्यातील असे सांगत त्याला गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा काही कमी झाला नव्हता. एकदा शिवणगौडा बाहेरगावी गेला असताना तो अचानक दुपारच्या वेळेस घरी आला. त्यावेळी त्याला घराचा दरवाजा बंद दिसला. तो मागच्या दरवाजाने घरात गेला. त्यावेळी त्याला आतील रूममध्ये त्याची बायको आणि तिचा प्रियकर रुद्राप्पा हे दोघे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. नग्नावस्थेत शरीरसुख घेत असलेल्या आपल्या बायकोला पाहून शिवणगौडा रागाने ओरडला आणि रुद्राप्पाच्या अंगावर धावून गेला. तो आल्याचे पाहून भानावर आलेल्या त्या दोघांनी कसेबसे कपडे सावरले. शिवणगौडा हा रुद्राप्पाला मारायला गेला असता शैलाने त्याला अडवले. ही संधी साधून रुद्राप्पा पळून गेला. रुद्राप्पा हातून निसटल्याने शिवणगौडाने बायको शैलाला जबर मारहाण केली. त्याला रंगेहात सापडल्याने ती गप्प बसली. त्याने तिला मारहाण केली, पण त्याचा राग मात्र कमी झाला नव्हता. त्यानंतर तो जास्तच दारू पिऊ लागला. दारूच्या नशेत तो रोज भांडण काढून शैलाला मारहाण करत होता. रुद्राप्पाचा नाद सोड, मुलांकडे लक्ष दे, संसारात लक्ष दे म्हणत सांगत होता. पण तिला मात्र रुद्राप्पाचा विरह सहन होत नव्हता. आता रुद्राप्पा घरी येऊ शकत नसल्याने शैलाच बाहेर जाऊ लागली. ते दोघे बाहेर भेटत होते. ते दोघे बेळगावी व हुबळी येथे जाऊन लॉजवर जात आणि शरीर सुख घेत होते. याची कुणकुण शिवणगौडाला लागली होती. त्याने याबाबत जवळच्या नातेवाईकांना आणि शैलाच्या बहिणीला सांगितले. हे ऐकून सगळेच नाराज झाले. त्यांनी तिला समजावून सांगितले होते, परंतु ती काही त्याचा नाद सोडायला तयार नव्हती. उलट ती नवऱ्याला सोडून द्यायला तयार असल्याचे नातेवाईकांना सांगत होती. नवरा आपल्याला त्रास देतो व मारहाण करतो, म्हणून मी त्याच्याबरोबर राहणार नाही. मी रुद्राप्पाबरोबर पळून जाणार आहे असे सांगत होती. एकंदरीत त्या दोघांचे विवाहबाह्य संबंध फार पुढे गेल्याचे सगळे समजून चुकले. गेल्या 3-4 वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते. आपल्या दोघांच्या संबंधात नवरा शिवणगौडा हा अडसर ठरत आहे. त्याला मारून टाक, म्हणजे आपल्या दोघांना एकत्र राहता येईल असे तिने प्रियकर रुद्राप्पाला सांगितले. ती सांगेल तसे तो करायला तयार होता. मग त्या दोघांनी शिवणगौडाला मार्गातून कायमचे बाजूला करायचे असे ठरवले. कर्नाटकात होळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी पती शिवणगौडाला दारू पाजून मारून टाक असे तिने रुद्राप्पाला सांगितले. परंतु त्यावेळी काही कारणांनी त्यांचा शिवणगौडाला मारण्याचा डाव फसला. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते दोघे त्याला मारण्यासाठी संधी शोधत होते. तशी संधी त्या दोघांना लवकरच मिळाली. शैलाची बहीण दस्तिकोप येथे राहायला आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी दस्तिकोप येथील लक्ष्मीदेवीची यात्रा सुरू होती. या यात्रेला बलोगा येथून सोमवार दिनांक 31 मार्च रोजी शिवणगौडा हा पत्नी शैलासह गेला. नेमकी हीच संधी
प्लॅनप्रमाणे डाव साधण्याचा विचार केला. मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी शिवणगौडा हा आपल्या दुचाकीवरून बरोबा येथे जाण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडला. तो तसा एकटाच जाणार असल्याने रुद्राप्पाने त्याला आपल्याला पारिश्वाड त्रासला सोड असे सांगितले. किती केले तरी तो पाहुणा म्हणून शिवणगौडाने त्याला आपल्या दुचाकी गाडीवर बसवले. दोघेही गाडी कोप येथे आले असता रुद्राप्पाने त्याला दारू असल्यास सांगितले. दारूचे नाव काढल्यावर शिवणगौडाने त्याला होकार दिला. दोघांनी बोलत दारूच्या बाटल्या, स्नॅक्स आणि ग्लास तसेच एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घेतले. हे सगळे सामान घेऊन ते दोघे खानापूर येथे हुबळी रस्त्यावरील गाडीकोप येथील निर्जन स्थळी आले. रस्त्याकडेच्या शेतात एका आडुशाला ते दारू पीत बसले. दोघांना दारूच्या नशेत रुद्राप्पाने शैलाचा विषय काढला. ही माझी रखेल आहे, तुझी बायको नंतर आहे असे म्हणून तो त्याच्याशी वाद घालू लागला. भांडत त्याने पाठीमागून शिवणगौडाच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्या सरशी त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तो जागीच ओरडत पडला. तो तडफडत होता. रुद्राप्पाला दया आली नाही. काही वेळातच तडफडून त्याचा मृत्यू झाला. तो ठार झाल्याचे लक्षात आल्यावर रुद्राप्पाने शैलाला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून शिवणगौडाला कसे मारून टाकले याचा पुरावा दिला. त्यानंतर तो तेथून निघून गेला. तिकडे रात्री गेलेला शिवणगौडा घरी परत आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तर तिकडे गाडीकोप येथील खानापूर एमके हुबळी कडेला असणाऱ्या शेतात एका इसमाचा मृतदेह पडला असल्याची स्थानिक लोकांनी खानापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत इसमाच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसत होते. बाजूलाच एक दुसरी दुचाकी उभी होती. दारूच्या बाटल्या, स्नॅक्स आणि अर्धवट जेवण पडलेले होते. मयत इसमाचे चप्पलही काही अंतरावर पडलेले होते. खानापूर पोलिसांनी मयताची ओळख त्याच्या खिशातील आधार कार्डवरून आणि गाडीच्या नंबर प्लेटवरून पटवली. बरोबा येथील शिवणगौडा पाटील हा असल्याची माहिती मिळाल्यावर या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना देण्यात आली. त्याच्या घरचे लोकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत इसम हा शिवणगौडा पाटील असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या घटनेचा तपास करत असताना घटनेच्या आदल्या दिवशी शिवणगौडा हा दस्तीकोप येथून रुद्राप्पा होसगट्टी याच्याबरोबर दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळाली. तसेच रुद्राप्पाचे शिवणगौडा याच्या पत्नी शैलासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. या संबंधाला शिवणगौडाचा विरोध होता आणि यातून नवरा बायकोची रोज भांडणे होत होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय रुद्राप्पा आणि शैलावर यांच्यावर बसला. पोलिसांनी चौकशीसाठी शैलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला ती आवडीचे उत्तरे देत होती. महिला पोलिसांकडे पोलीस खाक्या दाखवत असता तिने पोलिसांना सांगितले की आपल्या सांगण्यावरून प्रिय करून